गुगल क्रोमवर ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर ही जी HEALTH ID पुन्हा ही टाकायची. त्याच्यानंतर हे आधार नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली जायचं आहे. तिथं आय एम नॉट रोबोट आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. पुन्हा क्रॉसवे व्हेरीफाय क्रॉसवे हां सबमिटवर दाबायचं आहे. सबमिटवर दाबायचं आहे. काहीतरी राहिलंय. आधारचं टाकलंय. मोबाईल नंबर हे काय आधार नंबरच आहे ना. जागा नाही सोडली, फक्त मध्ये जागा नाही सुटत याच्यात. 51 हे काय यायलं की आता मॅन्डेटरी फील्ड्स प्लीज फिल द आय एम नॉट रोबोट. बॅग घेतलं, खालच्या आयडीवर क्लिक केलं. क्रिएट युअर क्लोज जनरेट वायर टेक बॅक प्रोसीड सबमिट आय ॲग्री टेक सबमिट क्लिक हेअर. मोबाईल नंबर 9588 टाकू ना. 600 516 हां. नेक्स्ट आय एम नॉट रोबोट काय बायसिकल सबमिट सेंड OTP. आता OTP येते आई. हे व्हिडिओ अशाला पाठव. कॉपीवर क्लिक केलं आणि इथं पेस्ट केलं. नंबर टाकायचा, म्हणजे आता जन्मतारीख टाकायची. प्रथम नाव मिडल नेम आजोबाचं टाकायचं का. खराम KMBLE. जन्मतारीख टाकायची 18 तारीख 18 महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च वर्ष 1978 महिला. आय डू नॉट वेट टू बताना नहीं चाहता. ॲड्रेस इथलचा घरचा टाकायचा का, जे आहे ते म्हणजे इथलचाच टाकायचा का तुम्हाला काही सांगितले. नाही, आधार कार्डावर टाकून. आधार कार्ड सिंगणापूरचं आहे का. सिंगणापूर. पासवर्ड हां. पासवर्ड म्हणून तुम्ही एखादा नंबर वगैरे नाव वगैरे टाकू शकता, किंवा असा शब्द जे तुम्हाला लक्षात राहील ते टाकायचा. मी टाकला, ते नाही दाखवू शकत.
पत्ता इथलचा टाका कुठं जे आधार कार्डवरला आहे तेच टाक. कोणता आहे आधार कार्डवर? शिंगणापूर तालुक्यात दाखल. राज्य टाकायचं आहे. राज्य ह्याच्यात आसाम, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र हुडकायचं आहे. महाराष्ट्र. आता ह्याच्यात जिल्हा हुडकायचा आहे. परभणी हुडकायची ह्याच्यात. परभणी. ही परभणी. हां, आता सबमिट करायचं. काहीतरी राहायला विसरून एकदा डबल बघ. सेव्ह पासवर्ड करून घ्या. सिंगापूर. हां, इथं युजर नेम टाकायचं आहे. मी ईमेल आय डी टाकून बघतो, जमलं तर जमलं. ईमेल आय डी टाकली. सबमिट. पासवर्डमध्ये आपल्याला काही ABCDचे अक्षर, काही सिम्बॉल, चिन्ह आणि नंबर टाकायचे. मी टाकतो. पासवर्ड टाकताना मोस्ट कॉन्टेंट येणे, पुन्हा लोअर केस 8 अंकी वगैरे असला पाहिजे. नाही. हां, त्याच्या पासवर्ड टाकताना त्याच्यामध्ये थोडे एक 2 1 2 3 टाकायचे. थोडे ABCD घ्यायची. नसता मग असे हे जी सर्वात वरी आहे A#, असे काही चिन्ह पण घ्यायचे आणि थोडा ही पासवर्ड हे करायचा मजबूत. येथे LIC सर्व नवीन पॉलिसी काढल्या जातील. जुन्या पॉलिसीबाबत माहिती वगैरे सांगितली जाईल. तुम्ही त्याच्यासाठी विचारू शकता. मला या फोन नंबरवर फोन करू शकता. मला आणि तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. माझी आई 2011 पासून LIC एजंट आहे. या नंबरवर फोन करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. 2011 पासून आहे. 2011 सालचं आहे. प्लीज कॉल मी. सेव्ह नंबर माय नंबर सेव्ह. येथे LIC सर्व नवीन पॉलिसी काढल्या जातील. जुन्या पॉलिसीबाबत माहिती वगैरे सांगितली जाईल. तुम्ही त्याच्यासाठी विचारू शकता. मला या फोन नंबरवर फोन करू शकता. मला आणि
तुमचं कोणतेही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. माझे 2011पासून LIC एजंट आहे. या नंबरवर फोन करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. 2011पासून आहे, 2011 सालचं आहे. प्लीज कॉल मी. सेव्ह नंबर माय नंबर सेव्ह.